होऊन जाईल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहेत आणि त्यासाठी आम्ही आग्रहाने त्यांच्या बरोबर भांडू आणि तुमच्या बरोबर रवी मोहिते बोलतोय। तुमची 20 तारखेपर्यंत पक्षाची जी काय भूमिका असेल विरोधी पक्षाची ती तुम्ही ठरवा। ऐका ती जी काय असेल ती 20 तारखेपर्यंत ठरवा, पण सरकारवर प्रेशर आणा। जरांगे पाटलाला आजच्या आज उपोषणावर उठायला पाहिजे। आम्हाला सरकारपेक्षा विरोधी पक्षापेक्षा जरांगे पाटील महत्वाचा आहे। जरांगे पाटलाला उपोषणावर उठायसाठी तुमची भूमिका काय, सरकारपाशी तुम्ही काय मत व्यक्त करणार ते सांगा। तुमच्याच आपण सगळे एक आहोत आणि त्यासाठी आपण भूमिका ह्या ठिकाणी मांडणार आहोत आणि लवकरात लवकर त्यांचं उपोषण उठेल ह्या पद्धतीनं वाटणार सरकार। तुम्ही संपूर्ण विरोधी पक्षाचा अंतरवाली सराटीत सरकारला घ्या बोलून तिथं। ठीक आहे। ओबीसीला धक्का न लावता जर मराठ्यांचा विचार करत असाल तर 54 लाख मराठा बांधव ओबीसी मध्ये गेलेला आहे ह्याचा मी विचार लक्षात ठेवा। आणि कायदा जो तुम्ही आता म्हणलेला कायदा 20 तारखेपर्यंत करणार आहे, कायदा कुठला करणार आहे ते सांगा म्हणजे समाज बांधव ऐकतील। अहो सभागृह करून पण कायदा कुठला पारित करणार आहे? बघा बापू, एपीएमसी मार्केटला जी अधिसूचना तुम्ही दिली आहे त्याच्यात तुम्ही सगळ्या शहराचा कायदा पारित करणार आहेत ही बोललेले आहेत। आणि आता जो राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला म्हणून तुम्ही सांगत आहेत, तो अहवाल घेऊन 50% मध्येच आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका पाहिजे तुमची आणि तुमच्या पक्षाची। त्याच्यावर मत व्यक्त करा। तेच म्हणालो मी, विरोधी पक्ष आणि तुम्ही सगळे झाले त्यात। बापू, आमच्या नेत्याचा जीव जात असताना तुमच्या पक्षाचा छगन भुजबळ, तुमचा सत्तेतला मंत्री, तुमचा केंद्रीय मंत्री कोंबडीचोर नारायण राणे यांनी जे आमच्या नेत्याबद्दल ते चुकीचं स्टेटमेंट केलं त्याचा आम्ही निषेध हे तुम्ही एकतर आमच्याकडे कोण बघायला गेलेलं नाहीये आणि त्यात आम्हाला जे डेवचालं ते सदावर्ते भुजबळ तो नारायण राणे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तुमच्या दारात आलोय। सरकारनं तातडीनं या गोष्टीची दखल घेऊन यांची तोंड बंद करायला पाहिजे। तुमचे जे चेले चपट आहेत ना जे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतात त्याचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलो आणि आजच्या सरकारचा प्रतिनिधी अंतरवाली सराटीला गेला पाहिजे आणि आज त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजे। नाहीतर आमदारांना परत एकदा प्रवेश बंदी आम्हाला बंदचा निर्णय घ्यावा लागेल। सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापुरातील 3 आमदारांच्या घरी आज निवेदन दिलेलं आहे। अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील गेली 7 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। मागच्या 2 दिवसाखाली ब्रेनवर थोडंफार 5-10% अटॅक झाल्यामुळं नाकातनं त्यांचा रक्तस्राव त्या ठिकाणी चालू झाला होता। त्या ठिकाणी असणारे मॉप अतिशय हतबल झालेले होता। परिस्थिती हाताबाहेर जायची शक्यता होती। आम्ही त्या ठिकाणी त्या जरांगे पाटलांची परिस्थिती पाहता सरकारनं अतिशय दक्ष राहून जरांगे पाटलांना उपोषणावरनं उठवणं ही आत्ता सगळ्यात पहिली जबाबदारी सरकारची आहे आणि फक्त सरकारच नाही तर त्याला विरोधी पक्षही तेवढाच जबाबदार आहे। दोघांनी मिळून आजच्या आज जरांगे पाटलांकडे आपले प्रतिनिधी पाठवावं आणि जरांगे त्यांचं उपोषण त्या ठिकाणी मागे घ्यावं। दुसरी गोष्ट, एपीएमसी मार्केटला अधिसूचना जारी केली। मराठा समाजाला ज्या कुणबी नोंदी सापडलेले आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यायचं आणि जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाची भूमिका होती की सगळ्या सोयऱ्यांचा त्या ठिकाणी आदेश काढावा, कायद्यात रूपांतर करावं आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा सरसकट त्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यावं। ज्यांनी कोणी मनोज जरांगे पाटलांना गुलाल लावला त्यांनी त्या गुलालाचा बुक्का होऊ नये एवढी दखल घ्यावी। 5 कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलाला आज 7वा दिवस आहे। उपोषणावरनं जर नाही उठल त्यांच्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर या सरकारला, या सरकारच्या मंत्र्यांना, आमदार खासदारांना मराठा बांधव महाराष्ट्रातल्या कुठल्याच रस्त्यावरून फिरू देणार नाही। देवेंद्र फडणवीसांशी आपलं बोलणं झालं, त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? त्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळायचं काम छगन भुजबळ करतंय, नारायण राणे करतंय, गोप्या पडळकर करतंय। आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, तुम्ही आमचा मराठा योद्धा लढतोय, उपोषण करतोय आणि तुमचे मंत्री आमच्या अंगावर सोडताय। एक केंद्रीय मंत्री आहे, एक कॅबिनेट मंत्री आहे, हे चुकीचं आहे साहेब। महाराष्ट्राचा इतिहास वेगळा आहे, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आम्ही
आणि त्यांच्याशी तुम्ही पत्रकार बांधवासमोर आमचा पॉलिसी ठरली आहे. जरांगे पाटलांनी सांगितलंय मीडियासमोर जनतेसमोर बोला. आम्ही तुमच्या देखत सगळ्यांना फोनवरनं बोललोय 50% आतून ओबीसी मधून उद्याच्या 20 तारखेला भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं. मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च. फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी SUV कार, न्यू एज एरोडायनॅमिक डिझाईन, 16 इंचेस जिम्नॅस्टिक प्रिसिजन कट ॲलो व्हील, पॉवरफुल 1.0K सिरीज टर्बोजेट इंजिन, वायरलेस चार्जर, हेड अप डिस्प्ले, 360 व्यू कॅमेरा, 6 एअर बॅग्स, 6 मॉडेलमध्ये उपलब्ध. फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू. गाडीच्या बुकिंगसाठी आजच संपर्क साधा. चव्हाण मोटर्स, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल 8805 98 68 44.